आपल्याकडे परवा दिवशी जो गुन्हा दाखला आहे निलेश चौधरीचा आमच्यात आणि धमकी दिलेल्याचा, त्या घटनेच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी ती घटना झाली त्या घटनेचा जी स्पॉट आहे तो स्पॉट पंचनामा करणे, तसेच त्या ठिकाणी हाऊस सर्च घेऊन हाऊस मध्ये काही गोष्टी आपल्या पोलिसांच्या तपासामध्ये आपण सीज केलेल्या आहेत. त्याचं अनालिसिस नंतर टेक्निकल अनालिसिस बाकीच्या सर्व गोष्टी पुढे पोलीस करत आहेत आणि अशा पद्धतीने काल त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये काही गोष्टी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्याकडे लायसन्स वाला पिस्टल रिव्हॉल्वर आहे सर. रिव्हॉल्वर आता आपण हे व्हावं कॅन्सल व्हावं यासाठी काय केलं बरोबर आहे. सर्वसामान्य लोकांना तो धमकवतोय. आपल्याकडे अगवाने जे आहे शशांक आणि दुसरा सुशील, त्या दोघांचे पण लायसन्स इश्यू झालेले आहेत, कोथरूड पोलीस स्टेशन आणि वारजे पोलीस स्टेशन. निलेश चव्हाणचं सुद्धा लायसन्स आपल्या वारजे पोलीस स्टेशन इश्यू झालेलं आहे. त्याच्यामुळे तिन्ही जी आहेत आरोपी यांचं लायसन्स वेपन लायसन्स कॅन्सल करण्यासाठी प्रस्ताव ऑलरेडी आपण सबमिट करत आहोत आणि त्याची प्रोसेस सुरू आहे आणि लवकरच त्याची कारवाई पुढची पूर्ण होईल. परवाना रद्द केला अशी माहिती मिळते. परवाना रद्द केलाय का आपण? तिन्ही आरोपी जे आहेत त्याच्यामधले यांचा प्रस्ताव सबमिट करत आहोत आणि त्याची कारवाई जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण पुणे पोलीस करतील. काल छापेमारीत सर आपण काय काय ताब्यात घेतले निलेश चव्हाणचं? काय वडिलांना भावाला तपासासाठी बोलवले. याच्यामध्ये या तथ्या जी घटना घडली त्या घटनेचे जे आयविटनेस आहेत, त्या जे आयविटनेसची सर्व असतील, आयवडील असतील किंवा अजून कोणी व्यक्ती असतील, ते हे घटनेसंदर्भातले जे लोक संबंधित आहेत त्या सर्वांना पोलीस स्टेशनला किंवा त्या ठिकाणी बोलून त्याची चौकशी केली जाईल. आणि आपण जे म्हणलात त्या गोष्टी काय ज्या आहेत त्या आपण काही हाऊस सर्च घेतलेला आहे आणि त्या स्पॉट पंचनामा पण केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी आपण नंतर टेक्निकल अनालिसिस करून त्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासाकामी आपण सीज करत आहोत. काही लॅपटॉप मध्ये काही फुटेज देखील आहे, काढायचा प्रयत्न होतो पण ते लॅपटॉपचं पासवर्ड मिळत नाही. ते सगळ्या गोष्टी आपण पोलीस टेक्निकली सगळ्या गोष्टी पूर्ण करतो.